नवी मुंबईत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। कोपरखेरणे नटराज डान्स बार प्रकरणात सदानंद दातेंनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला गोपनीय भेट दिली आहे। डान्स बार प्रकरणाची त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली तर पोलीस हवालदारांना डान्स बारमध्ये पैसे उधळले होते आणि ही बातमी लोकशाही मराठीने लावून धरली होती आणि त्यानंतर लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, खरं तर ही बातमी लोकशाही मराठीने लावून धरली होती आणि जोपर्यंत या बातमीचा पाठपुरावा होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी या बातमीच्या मागे राहील असं आश्वासन आपण खरं तर लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दिलं होतं आणि आता त्या बाबतीत मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो। चंद्रशेखर, काय सविस्तर माहिती? खरं तर आपण पाहिलं की नवी मुंबईच्या ज्या बारमध्ये अनिल मांडोळे हा पोलीस हवालदाराने पैसे उडवत बारबालावरती डान्स केला होता, या सगळ्याचा बातमी सगळ्याचा व्हिडिओ लोकशाहीवर दाखवल्यानंतर आता राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत सदानंद दाते यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये भेट दिलेली। या संदर्भातील सगळा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम पोलीस आयुक्त महासंचालकांनी जाणून घेतलेला। तर अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून याबाबतची सगळी माहिती जी आहे ती पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी जाणून घेतलेले। तर आपण पाहिलं की नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त दलामध्ये अनेक वर्षापासून ठाण मांडलेले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने हा अनिल मांडोळे जो आहे तो त्या ठिकाणी वसुली करत होता आणि या संदर्भातील दुसऱ्या एका वसुली गटाच्या पोलिसांनीच हा व्हिडिओ काढून प्रसारित केला होता अशी माहिती समोर आली होती। आणि याची बातमी जी आहे ती लोकशाहीने लावून धरलेली आहे, दाखवत आहे, त्याचाच सगळा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। आणि या संदर्भात आता राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत ते कठोर कारवाई करणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। खरं तर यामध्ये जे दोषी आहे त्या अनिल मांडोळे हा या सगळ्यातील प्यादा आहे, परंतु यातील जे आणखीन वरिष्ठ अधिकारी किंवा अतिवरिष्ठ अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहेत, जबाबदार आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर नवी मुंबई परिसरामध्ये अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय आणि बार त्याचबरोबर पब सुरू आहेत त्या सगळ्या संदर्भात अनेक पोलिसांचे हितसंबंध त्या संदर्भातील जे अवैध व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत गुंतलेले आहेत। अनिल मांडोळे हा त्यातीलच एक भाग होता आणि आता या अनिल मांडोळे नंतर आता कोण रडारवर आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।